नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी. SRPFच्या परीक्षेत मोठा घोळ झाल्याची शक्यता आहे. गट क्रमांक 5च्या पेपरमध्ये घोळाची शक्यता आहे. 100 पैकी 8 प्रश्न खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेत. तब्बल 85 प्रश्नांचा दावा करणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मुख्य परीक्षेत आले. पेपर टेलिग्राम अकाउंटवरून प्रसिद्ध झाला. तर पुन्हा एकदा परीक्षेत घोळ झालाय का असा प्रश्न उपस्थित होतो. मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एका क्लासेसच्या प्रश्नसंचामधील एका प्रश्नपत्रिकेमधील 85 प्रश्न जशास तसे आले आहेत. याच्यामुळे दिसून येतं की या परीक्षेमध्ये एक घोटाळा झालेला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालेलं आहे. आमची सरकारकडे मागणी आहे की या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणं गरजेचं आहे. कारण जर पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा होत असेल आणि ते प्रश्नपत्रिका जर पोलीसच काढत असतील तर ह्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा असेल किंवा न्यायालयीन चौकशी असेल ही होणं गरजेचं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे. प्रीतम, काय अधिक माहिती मिळते? खरं तर 2 मे 2026 रोजी हा पेपर घेण्यात आला होता आणि याच्यामध्ये एकाच क्लासच्या पुस्तकातले जवळपास 85 प्रश्न जे आहेत छापण्यात आले होते. म्हणजे समाजकषांची जी उदासीनता बघितली परीक्षेच्या बाबतीमध्ये ती सरळ जाणून येते की त्यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता किंवा कोणत्याही प्रकारच्या अन्य प्रश्नपत्रिका न चाळता एक बाजारामध्ये नवीन आलेलं कोरं पुस्तक 1.25 महिन्याच्या ते घेऊन त्याची 85 प्रश्न तसे छापलेले आहेत. त्याच्यामुळे समाजकषे म्हणजे जे कोणी परीक्षा ऑर्गनाईज करतात सरकारी यंत्रणा सगळ्या त्यांची याच्यामध्ये उदासीनता दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीसच आता या प्रकरणाची काय चौकशी करणार हा देखील आता मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि विद्यार्थी संघटनेने देखील मागणी केली की याची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सगळी चौकशी व्हावी. कारण विद्यार्थ्यांच्या त्यांनी जो काही खेळ म्हणा, कारण विद्यार्थी रात्रंदिवस सरकारी परीक्षा देऊन सरकारमध्ये भरती होत असतात, सरकारी सेवेमध्ये भरती होत असतात. मात्र ज्या पद्धतीने सर्व हा सावळा गोंधळ पुढे आलेला आहे त्याच्यामुळे परीक्षा रद्द होते की काय हा एक दुसरा प्रश्न उपस्थित झाला याच्यामध्ये. जी प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पेपर टेलिग्राम अकाउंट वरून प्रसिद्ध झालेला आहे आणि आता या प्रकरणात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांचा गोंधळ संपत नाहीये. तीच री आता सरकारने ओढून पुढे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 9 या शिपाई भरतीमध्ये 2 मे 2026 ला हा पेपर घेण्यात आला आणि याच पेपरमध्ये विठ्ठल बडे यांचं पोलीस भरती 2026 यातील 85 प्रश्न घेतलेत. एकाच पुस्तकातले ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 85 प्रश्न आल्यामुळे एक नवा वाद निर्माण झालाय. हा पेपर झाल्यानंतर 4-5 तासानंतर आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क केला की तुमची जी 10 नंबरची प्रश्नपत्रिका आहे सराव प्रश्नसंचमधली त्यातले सलग 85 प्रश्न जे आहेत ते आहे असे दौंड या ठिकाणी परीक्षेला विचारले गेलेले आहेत. याच्या अगोदरही अशा पद्धतीने प्रश्न रिपीट होतात किंवा आम्ही सुद्धा प्रश्नपत्रिका जो बनवत असतो त्या अगोदर झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा पॅटर्न कसा आहे त्या पॅटर्नच्या आधारावरच तयार करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी. आणि 4-5 तासानंतर आम्हाला ज्यावेळेस ही बातमी कळाली तेव्हा आमच्या श्रीराम महापरी सरांनी ज्यावेळेस हे क्रॉस व्हेरीफाय केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की खरंच याच्यामध्ये 85 प्रश्न अशा पद्धतीने कॉपी पेस्ट झालेले आहेत. जर विद्यार्थ्यांचं नुकसान होते तर कदाचित प्रश्नपत्रिका सुद्धा पुन्हा नव्याने तयार करून पेपर घेतला पाहिजे जर विद्यार्थ्यांचा अन्याय होत असेल तर. आमच्या पुस्तकातून प्रश्न आले याचा अर्थ कुठेतरी आम्ही याचं समर्थन करतो असं बिलकुल नाहीये. आमचे वेगवेगळे पुस्तक आहेत, पांढरा घोडा असेल, काळा घोडा, वर्धेचा राजमार्ग, बऱ्याच वेळा त्याच्यातून प्रश्न कॉपी पेस्ट झालेले आहेत. पण एखादा प्रश्न येणं नॉर्मल आहे कारण की दुसरे कुठेतरी त्याचा संदर्भ असतो. पण ज्यावेळेस अशी 85, 80, 85, 90 जर प्रश्न कॉपी होत असतील तर कुठेतरी हे नक्कीच चुकीचं आहे. आमचं प्रकाशन असो किंवा कोणतंही पुस्तक असो त्याच्यातून असे सलग जर प्रश्न येत असतील तर हे चुकीचंच आहे आणि त्याचं आम्ही कधीही समर्थन करत नाही. कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र. तर नेमके काय आरोप आहेत पाहूयात. खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून प्रश्न उचलले. राज्य राखीव दलाच्या परीक्षेत 75 प्रश्न जसेच्या तसे आले. प्रश्नांची क्रमवारी आणि पर्यायांमध्येही बदल नव्हता. सराव प्रश्नसंच 10 मधील सलग 85 प्रश्न जसेच्या तसे घेतले. हे आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी कशी होते
त्याकडे लक्ष आहे.